विषयाबद्दल बोलतोय मी. तुम्हाला संत एकनाथांची कथा तुमच्या पुस्तकामध्ये आहे ना. संत एकनाथ हे खूप मोठे संत आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेले. त्यांचे भारुड खूप प्रसिद्ध आहे. भारुड खूप त्यांचे प्रसिद्ध आहे. पैठणला त्यांचं जन्मस्थळ आहे. एकनाथाबद्दलची काय कथा आहे तुमच्या अभ्यासामध्ये की संत एकनाथ हे अत्यंत धार्मिक विचाराचे होते. रोज सकाळी गंगेचं स्नान करणं है ना, नदीवर स्नान करायला जाणं आणि देवाची पूजा करणं हा त्यांचा नित्य नियम असायचा. पण चांगलं काम करताना काही लोकांना ते आवडत नाही. काही लोकांना चांगल्या कामामध्ये अडथळे निर्माण करण्याची सवय असते. त्यामुळं त्या गावातले अनेक लोक त्यांचा द्वेष करायचे. उगाचच चांगलं काम करणाऱ्या माणसाबद्दल नेहमी दोष पसरवला जातो. तर जे टवाळकी लोक होते गावामधले, त्यांनी संत एकनाथ यांना खूप त्रास द्यायचं ठरवलं एके दिवशी. आणि संत एकनाथ ज्यावेळेस पाणी घेऊन यायला लागले नदीमधून, त्यावेळेस त्यांच्या अंगावर त्यांनी थुकले पान खाऊन. संत एकनाथ त्यांना काहीच म्हणाले नाही. परत त्यांनी नदीमध्ये गेले, स्नान केले, परत यायला निघाले. परत ते लोक थुकले त्यांच्या अंगावर. परत त्यांनी नदीवर गेले आणि परत यायला निघाले. असं कितीतरी वेळेस झालं. मग त्यावेळेस संत एकनाथाला एकानं प्रश्न विचारला की महाराज, तुम्हाला एवढे त्रास देत आहेत लोक, पण तरी पण तुम्ही काहीच म्हणणं गेलात त्यांना. तुमच्या अंगावर त्यांनी थुकतायत, परत तुम्ही नदीमध्ये जातायत, स्नान करतायत आणि परत तुम्ही पाणी घेऊन येतायत. तुम्ही त्यांना का काही म्हणत नाही. त्यावेळेस संत तुकारामाने खूप छान वाक्य म्हणलं की त्यांनी काय करावं हे त्यांच्या हातामध्ये, पण मी काय करावं हे माझ्या हातामध्ये. खरं तर मी नशीबवान आहे की त्यांनी त्रास दिल्यामुळं मला अनेक वेळेस नदीच्या पवित्र नदीमध्ये स्नान करायचं भाग्य मला मिळालं, म्हणून मी त्यांना धन्यवाद देतो, असं संत एकनाथ म्हणाले. म्हणजे बघा, प्रत्येकाने आपलं कर्म करायचं असतं. संत एकनाथ यांच्या या कथेमधून काय शिकायला भेटतं? तुम्ही चांगलं काम करायला लागले तर लोक तुम्हाला त्रास देतील. तुमची प्रगती होत असेल तर तुम्हाला लोक त्रास देतील. तुमचं पर्सेंटेज चांगलं आलं तर तुम्हाला लोक त्रास देतील. पण त्यांच्यामुळं तुम्ही विचलित व्हायचं नाही. प्रत्येकाने आपलं काम करत चालायचं, देश सेवा करायची, आई वडिलांची सेवा करायची आणि मोठं व्हायचं. कळलं सगळ्यांना? चला बसा मग.